दुर्गा महिला मंडळ गुंडगे यांच्या वतीने 8 मार्च हा जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। अजय पाल आणि विजय पाल यांच्या विशेष सहकार्यातून दरवर्षी 8 मार्च हा जागतिक महिला दिन गुंडगे परिसरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। या महिला दिनानिमित्तानं खेळ पैठणीचा तसेच महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धांमध्ये पैठणीच्या साड्या तसेच आकर्षक बक्षिसांमध्ये सोन्याची नथ तसेच चांदीचे पैंजण व इतर आकर्षक बक्षिसे देण्यात आली। लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलांनी मोठ्या प्रमाणात या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला। त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, डॉक्टर नीता गायकवाड तसेच शिंदे मॅडम यांनी यावेळी महिलांविषयी प्रबोधन केले। जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी। शिवबाला जसे घडविले तिने, शिवबाला जसे घडविले तिने, तशी जिजाऊ असावी। ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी। अन दुखावलेल्या कोटी दिनांची आई रमाई असावी। मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी। मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी। स्वराज्याचं बाळकडू जिजाऊन पाजलं, जिजाऊन पाजलं, जिजाऊन पाजलं, म्हणून शिवरायांचं नाव जगामध्ये गाजलं। माता जिजाऊ परिबाळाला, माता जिजाऊ परिबाळाला घडविणारी असावी। अन दुखावलेल्या कोटी दिनांची आई रमाई असावी। मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी। ज्योतिबाच्या ज्ञान दिव्याची ज्योत झाली सावित्री, म्हणून शिक्षणाने आज उच्चपदी गेली स्त्री। आदर्श तिचा तुम्हीही घ्यावा, आदर्श तिचा तुम्हीही घ्यावा, महती ही वर्णावी। अन दुखावलेल्या कोटी दिनांची आई रमाई असावी। मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी। महिला दिनानिमित्त जेव्हा महिला एकत्र होत आहेत, गोळा होत आहेत, एकमेकांसाठी सबलीकरण करण्याचा प्रयत्न करतायत, तर ही वेळ महिलांवर अजूनही गोळा करण्याची वेळ किंवा सरकारने प्रोग्राम राबवायची वेळ आजही काय येते आपल्यावरती हे तर काही अजून कळत नाही। कारण जसं माझ्या फील्डमध्ये आहे, जे एखादी स्त्री प्रसूती वेदनांच्या थ्रू जाते तेव्हा त्यांना कमीत कमी 20 हाडं मोडतील, तेव्हा जेवढं दुखणं होईल तेव्हा तेवढं दुखणं एका प्रसूती वेदनेत होत असतं। एवढ्या वेदना सहन करून एखादी स्त्री जर का एक नवा जीव जन्माला घालू शकते तर ती मुळातच किती सक्षम असेल आणि मुळातच किती ताकदवर असेल याचं काही मोजमाप नाहीये। त्याच्यामध्ये सुद्धा फिरायला जातात, त्याच्यात सुद्धा आपल्याला मानसिक समाधान मिळत असतं, त्याच्यात सुद्धा तुम्ही निरोगी राहू शकता। म्हणून आपण आपली काळजी घ्या, आपल्या घराची काळजी घ्या। आणि खरोखर मला आनंद वाटतो की मी नगराध्यक्ष झाली किंवा आधी नगरसेविका होते आणि जे पण मी शिकले माझ्या पाठीमागे माझी सासू खंबीरपणे उभी होती। तसंच तुम्ही तुमच्या सुनांच्या पाठीमागे उभे राहा। ती माझी सासू नेहमी म्हणायची तू एवढी शिकलीस, घराबाहेर पड तरच काहीतरी पुढे काहीतरी चांगलं करू शकशील, शिकू शकशील। मी लग्न झाल्यानंतर माझा मुलगा 5 वर्षाचा असताना फार्मसी केलं मॅडम। फार्मसी केल्यानंतर मी 2 इलेक्शन लढले आणि तरीही माझी सासू, आज तिचं वय जवळजवळ 80 वर्ष आहे, अजून पण म्हणते तुझं तू बाहेरचं काम सांभाळ, घरात बघायला मी आहे। तर असं जर तुम्ही झालं तर एक चांगली स्त्री समाजामध्ये काहीतरी कार्य करू शकेल, तुमच्या सुनांना, तुमच्या मुलींना
तुम्ही नक्कीच प्रगतीसाठी पुढे जाऊ शकतात आणि एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला जेव्हा आधार देते तेव्हाच काहीतरी चांगलं घडू शकतं. वर्षीप्रमाणे आमच्या विभागामध्ये 8 मार्च महिला दिनानिमित्त अजयजी पाल आणि विजयजी पाल आणि दुर्गा महिला मंडळ यांच्यातर्फे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि तो फार सुंदर प्रमाणे आयोजित केला जातो. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे खेळ खेळले जातात आणि तो खेळ खेळताना आम्हाला फार आनंद होतो आणि सगळ्याच महिलांना त्या निमित्ताने इथे कार्यक्रमाला येऊन खेळण्याचा आनंद लुटता येतो. कारण का इतर वेळी 365 दिवस महिला आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात. त्याच्यामुळे आजचा दिवस तरी त्यांना त्यांच्या निमित्ताने एन्जॉय करता येतो. हे आमचं सौभाग्य म्हणावं लागेल. कारण का एवढा वेळ कुठलीच स्त्री देऊ शकत नाही कार्यक्रमाला. कारण का घरी मुलं बाळं कार्यक्रम सगळंच काही असतात. त्याच्या व्यापातून वेळ काढून हा कार्यक्रमाला वेळ देतात बायका. त्यांचंही अभिनंदन. आणि खूप छान वाटलं आम्हाला. आज आमचा नंबरही आलेला आहे त्याच्यामुळे खूप आनंद होतो आहे. नियोजन खूप छान होतं कार्यक्रमाचं. त्यामुळे त्यांचं अभिनंदन आणि जे विजेते आहेत त्यांचं अभिनंदन आणि आयोजकांचं आभार. पुढील वर्षी पण तुम्ही खेळामध्ये भाग घेणार? नक्की. आम्ही मागच्या वर्षीसुद्धा घेतलेलं आणि यंदाही घेतलं आणि याच्या पुढेही घेत राहू. कारण का आम्हाला आवड आहेच आहे आणि आमच्या आवडीचं त्यांनी खूप छान प्रमाणे पुढे नेलेली आहे आमची आवड. त्यामुळे अजून त्यांनी काही विविध प्रकारे महिलांचे खेळ वगैरे आयोजित केले तर आम्हाला आणखीन आवडेल. ज्याप्रमाणे मुलांची म्हणजे जेंट्सची क्रिकेट मॅचेस होतात तर त्याप्रमाणे महिलांचे ठेवले तरी आम्हाला आवडेल. कारण का आम्हाला आवड आहे. 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून आम्ही साजरा केला इथे आणि खूप महिलांचा इथे प्रतिसाद मिळाला आणि दुर्गा महिला मंडळ ह्या सर्व महिलांनी मिळून हा प्रोग्राम केला आणि विजय पाल, अजय पाल यांनी हा मोठा कार्यक्रम साजरा करण्यामध्ये खूप आम्हाला हेल्प केलं आणि आयोजनही केलेलं आहे. तर आम्हाला खूप आनंद वाटतो आहे. आणि महिला जे 365 दिवस आपले जीवन फक्त मूल आणि चूल ह्याच्यामध्ये घालवतात, आपलं जीवन म्हणजे ते विसरूनच गेलेले असतात. आजच्या दिवशी त्यांना हा एवढा मोठा कार्यक्रमातून त्यांना एक आठवण येते. वर्षभर त्यांना एक वाट बघतात की हा सण एक उत्सव म्हणून कधी आपल्या जीवनात येतं आणि कधी आम्ही एवढा आनंद लुटू, कधी आम्ही एक विनर म्हणून. आता जे विनर होत्या त्यांनी पण सांगितलं आमच्यासाठी जरी क्रिकेट ठेवलं तर आम्ही खूप आनंदाने हा क्रिकेट खेळू आणि आम्ही बक्षीसही मिळवू. म्हणजे किती त्यांना वाट असते वर्षभरामध्ये की आमच्यासाठी कोणी काही करावं. आणि हे आपण महिलाच करू शकतो, आपल्यासाठी करू शकतो. एक दुसऱ्यांना साथ देऊन, एक दुसऱ्यांच्या सोबत राहून, आनंदित राहून. नाहीतरी इकडचे तिकडचे गॉसिप करत बसतात. त्याच्यापेक्षा हा प्रोग्राम एन्जॉय करून काहीतरी शिकवण घेतात. आणि जे आपले आलेले त्यांनी आपल्यासाठी जे काय सांगितलं आपल्या हेल्थसाठी, तर ते सुद्धा एक त्यांना नॉलेज भेटतं की आपल्याला कसं जीवन जगायचं आहे आणि कसं मोठ्या मोठ्या व्यक्तींबरोबर राहून त्यांनाही खूप आनंद वाटतो. तर मला हेच सांगायचं आहे का असाच हा कार्यक्रम नेहमी अजय पाल आणि विजय पाल ह्यांनी मोठ्या उत्साहात करावा आणि आम्ही सगळे मिळून हा साजरा करावा आणि खूप आनंद लुटावा. थँक्यू. आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.